नमस्कार, निक्षर.com मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्हाला जर्मनीमध्ये जाऊन आर्किटेक्चर करण्याची इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे आता निक्षालाच्या या टूलकिटमुळे. टूलकिट काय? तर ही टूलकिट असणार आहे जी तुम्हाला तुमचं आर्किटेक्चर कंप्लीट करण्यासाठी किंवा आर्किटेक्चरला ऍडमिशन घेण्यासाठी तुमचे जे कुठले प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवून देणारी टूलकिट. या टूलकिटमध्ये तुम्हाला तुमचे जे सर्व प्रश्न आहेत, तुम्हाला युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग कशी करायची आहे, लक्षात घ्या हे सर्वात कठीण काम आहे. आपण भारतात असतो आणि आपल्याला कॉलेज निवडायला अगदी आपण गुगलवरती जाऊन सर्च करतो आणि आपल्याला ते सहज कॉलेज निवडता येतात किंवा आपल्या आजूबाजूला आपण अनेक कॉलेजेसचे नाव ऐकले असतात त्यामुळे आपल्याला किंवा युनिव्हर्सिटीचे नाव ऐकलेले असतात त्यामुळे आपल्याला हे सिलेक्ट करणं अगदी सोपं राहतं. परंतु जेव्हा तुम्ही भारतातून जर्मनीला मूव्ह करणार असतात तेव्हा तुम्हाला तुमचं जे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग आहे ते सर्वात कठीण काम असतं. हे कठीण काम तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करण्यासाठी ही टूलकिट हेल्प करणार आहे. तसेच तुम्ही तुमचं जे इतर प्रश्न आहेत, एसओपी, लेटर ऑफ रिकमेंडेशन, स्टुडंट सीव्ही, या सर्व गोष्टी देखील तुम्हाला सहज पद्धतीने मिळणार आहेत. तर त्या कशा मिळवायच्या, ते कसं करणार आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. परंतु त्यापूर्वी जर कधी तुम्हाला जर्मनीतील शिक्षणासंदर्भातले असे सर्व अपडेट्स मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप फॉर ओनली दोज स्टुडंट्स जे बॅचलर्स करणार आहेत त्यांच्यासाठी देखील एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो देखील तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तसेच फेसबुक ग्रुप आणि आमचं इंस्टाग्राम पेज देखील आहे. आमच्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा ज्यावरती तुम्हाला तुमचे सर्व अपडेट्स मिळत राहतील. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुम्ही ही टूलकिट मिळवू शकता. तर मग तुम्हाला ही टूलकिट मिळवण्यासाठी काय करायचं तर निक्षाला.com वेबसाईटवरती यायचं. निक्षाला.com असं सर्च इंजिनवरती टाईप करा किंवा जो क्यूआर कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसला असेल त्या क्यूआर कोडला स्कॅन करा आणि निक्षालच्या वेबसाईटवरती या. सो इथे तुम्हाला बंडल्स नावाचा ऑप्शन दिसेल. एक्सप्लोर ऑल मध्ये गेल्यानंतर बंडल्स नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं. बंडल्स नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा इंजिनिअरिंगच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर खाली दिसेल आर्किटेक्चर नावाचा ऑप्शन. या आर्किटेक्चर नावाच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आर्किटेक्चर नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला बाय नावला क्लिक करायचं आहे. बाय नावला क्लिक केल्यानंतर अजून एक तुमच्यासमोर ऑप्शन होईल, तिथे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. या इन्फॉर्मेशन मध्ये बघा तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला ईमेल ऍड्रेस फिल करायचा तुमचा. सो मी बेसिकली एक ईमेल ऍड्रेस सिलेक्ट करतोय. त्यानंतर तुम्हाला नाव टाकायचं आहे. मी इथे ऑलरेडी मला जे सजेस्ट करतोय मी ती टाकतोय. ती माझी डमी इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला तुमची रिअल इन्फॉर्मेशन जी आहे ती फिल करा अँड देन मी कंटिन्यू करतो. ही इन्फॉर्मेशन सिलेक्ट केल्यानंतर आता बघा इथे मला खाली काही आणखी इन्फॉर्मेशन विचारली आहे, ऍड्रेस विचारलाय. सो मग मी तो जो ऍड्रेस होता तो मी सिलेक्ट केला अँड देन इथे मी प्लेस ऑर्डर अँड पेच्या ऑप्शनला क्लिक करतोय. अशा प्रकारे तुम्हाला तुमची रिअल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. बिकॉज तुमचा जो ईमेल ऍड्रेस असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल त्यावरती तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे. आता बघा इथे क्यूआर कोड तुमचा जो तो जनरेट झालेला आहे, या क्यूआर कोडवरती तुम्हाला स्कॅन करून तुम्ही पे करू शकता. तुमच्या युपीआय थ्रू देखील तुम्ही तुमचं पेमेंट कंप्लीट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही टूलकिट मिळालेली असेल. ही टूलकिट मिळाल्यानंतर आता तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आता युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी जी हेल्प होणार आहे, जी तुम्हाला एक्सेल शीट मिळणार आहे, ती एक्सेल शीट मी तुम्हाला दाखवून देतो. सो बेसिकली अशी असेल तुमची एक्सेल शीट. ही डमी आहे परंतु सेम अशाच प्रकारची असेल, ज्यामध्ये तुमचा जो कुठला कोर्स आहे अर्थात आर्किटेक्चर आहे तर आर्किटेक्चरसाठीची जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या युनिव्हर्सिटीसाठी ती इन्फॉर्मेशन या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला मिळेल. त्यात काय काय असेल आता मी ते सांगतोच, परंतु त्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. ती म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला जर्मन लँग्वेजचा कोर्स देखील मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला जी मिनिमम A2 लेवलची कोर्स किंवा लँग्वेज जी कंपल्सरी आहे बऱ्याच ठिकाणी, तर तो तुम्हाला इथे कम्प्लीट करता येईल. त्यामुळे तुम्हाला या टूलकिटमध्ये तुमचं एक जे रिक्वायरमेंट असेल जर्मनीला जाण्यासाठी ते मिनिमम रिक्वायरमेंट तर असं अगदी सहजपणेच कम्प्लीट होईल. सो तुम्हाला कोर्स देखील मिळणार आहे. त्यानंतर आता बघा इथे या एक्सेल शीटमध्ये काय आहे तर एक्सेल शीटमध्ये सगळ्यात आधी आहे युनिव्हर्सिटीचे नाव, त्यानंतर युनिव्हर्सिटीचं लोकेशन, कोणती युनिव्हर्सिटी कुठल्या सिटीमध्ये लोकेटेड आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर कोर्स, त्यानंतर नंबर ऑफ सेमिस्टर, कुठल्या कोर्ससाठी किती सेमिस्टर आहे, इंटेक दिलेला आहे. 2 इंटेक असतात, विंटर आणि समर इंटेक. तर त्यामध्ये पैकी कुठे कुठे कुठला इंटेक असणार आहे ते देखील दिलं आहे कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये. त्यानंतर ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, ऍप्लिकेशन डेडलाईन डेट. इम्पॉर्टंट गोष्ट आहे, बऱ्याच वेळा आपण ऑनलाईन बघत असतो युनिव्हर्सिटीजच्या वेबसाईटवरती आणि तिथून आपली मिस होऊन जाते, त्यामुळे इथे तुम्हाला एक्सेल शीटमध्ये ती ऑलरेडी मेन्शन केलेली मिळेल. फीज, सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन, त्यानंतर IELTS स्कोर, टॉफिल स्कोर आणि जर्मन लँग्वेज स्कोर, कुठल्या युनिव्हर्सिटीला कुठला स्कोर लागणार आहे ते देखील इथे दिलेलं आहे. त्यानंतर ग्रे स्कोर आणि गेटचा स्कोर काय असेल लागेल ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्यानंतर बघा वर्क एक्सपिरियन्स, कुठल्या युनिव्हर्सिटीला लागणार आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीला नाही लागणार, कुठल्या युनिव्हर्सिटीला किती वर्षाचं लागेल ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्यानंतर वेबसाईट लिंक आहे, प्रत्येक युनिव्हर्सिटीची वेबसाईट लिंक आहे ते देखील दिली आहे. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत इथे ते देखील दिले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण युनिव्हर्सिटीची ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट केल्यानंतर डॉक्युमेंट्स बघतो आणि मग ते डॉक्युमेंट्स आपल्याला कंप्लीट करायला, त्या डॉक्युमेंट्स बनवायला वेळ लागून जातो, त्यामुळे ऍडमिशन लेट होऊ शकतं. सो डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑलरेडी माहित असतात, त्यामुळे तुम्ही आधीच प्रिपेअर करून ठेवू शकता. ऍडमिशन स्टार्ट होण्यापूर्वी, ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होण्यापूर्वी तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही प्रिपेअर करून ठेवू शकता.
बॅचलर ऍक्सेप्टेड फॉर दिस कोर्स, त्यानंतर जर्मन GPA रिक्वायर्ड आणि APS रिक्वायर्ड विथ ऍप्लिकेशन. ह्यात तुम्हाला बघा गोष्टी दिल्या आहेत. या सर्व गोष्टी इथे तुम्हाला ऑलरेडी ह्या एक्सेल शीटमध्ये मिळतील. आता बघा तुम्हाला काही प्रश्न असतील की आता मला तर ह्या सर्व गोष्टी नाही आहेत, म्हणजे माझ्यासाठी काही रिक्वायर्ड गोष्टी आहेत, मला त्याच गोष्टी फक्त सर्च करायच्या, मग मी त्या एक्सेल शीटमध्ये कशा बघू, मला त्यासाठी प्रत्येक युनिव्हर्सिटीची इन्फॉर्मेशन बघत बसायला लागेल तर नाही. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर्मन लँग्वेज येते फक्त काही लेवल्सची, लाईक फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर्मन लँग्वेज येते A2 लेवलपर्यंत, तर मग तुम्हाला A1 लेवल किंवा A2 लेवलचे जिथे जिथे अलाउड आहे तिथेच तुम्हाला करायला लागेल, बरोबर आहे. सो मग आता आपण इथे काय करू, जे B1 लेवल आहे आणि B2 लेवल आहे आणि नॉट रिक्वायर्ड आहे हे मी डिसिलेक्ट करतो. आता तुम्हाला फक्त A1 लेवल आणि A2 लेवलची जिथे जिथे असेल तिथल्याच युनिव्हर्सिटीची तुम्हाला गरज आहे. सो मग मी आता इथे फिल्टरमध्ये गेल्यानंतर इथे याला ओके करतो. देन दॅट्स इट. बघा इथे फिल्टर्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तुम्ही कशा प्रकारे, तुम्हाला फक्त त्या कॉलेजेसची आता लिस्ट मिळालेली आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त असे कॉलेजेस आहेत तिथे तुम्हाला A1 लेवलची किंवा A2 लेवलची जर्मन लँग्वेज येत असेल तर तुम्ही या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता अशा प्रकारे. सो ही डमी आहे एक्सेल शीट, परंतु तुमची जी ओरिजिनल असेल ती अशाच प्रकारची असेल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही स्कोर असेल त्यासाठी तुमच्या ज्या रिक्वायर्ड असतील, रिक्वायर्ड गोष्टी असतील त्या तुम्ही सर्च करू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. सो आता बघूयात आपण इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला टॉफेलचा स्कोर जो आहे, टॉफेलचा स्कोर फॉर एक्झाम्पल तुमचा जो आहे तो B2 लेवल आहे. तर मग तुम्हाला B2 लेवलचा हवा आहे फक्त, तर मग मी इथे काय करतो, क्लिअर करतो सगळं, B2 लेवलचा ठेवतो फक्त, B2 लेवलला ओके करतो. सो आता फक्त त्या कॉलेजेसची लिस्ट आहे जिथे तुमचा B2 लेवलचा जो टॉफेलचा स्कोर आहे ते जो ज्या ज्या कॉलेजेसमध्ये रिक्वायर्ड आहे, त्या ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये रिक्वायर्ड आहेत त्या युनिव्हर्सिटीची लिस्ट तुम्हाला मिळालेली आहे आणि त्या युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन तुम्ही इथे ऍडमिशन घेऊ शकता. आता एवढं सिंपल असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे फिल्टर्स अप्लाय करून जे कुठले तुमचे गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फाइंड करू शकता, ज्या तुमच्या रिक्वायर्ड गोष्टी असतील त्या फाइंड करू शकता. सो आता या व्यतिरिक्त, या युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग व्यतिरिक्त आणखीन काय महत्त्वाचं आहे तर चला मी तर दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीवरती घेऊन जातो, ती म्हणजे तुमचं जे SOP असेल ते SOP. हे बघा स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला कसा क्रिएट करायचा आहे, त्याच्यामध्ये कुठला कॉन्टेंट असेल हे सगळं इथे दिलेलं आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला तो लागेल आणि तो तुम्हाला तुमच्या त्या जे टूल किट तुम्ही बाय करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कोर्ससाठी कसा असेल स्टेटमेंट ऑफ पर्पज तो तुम्हाला अशा प्रकारे तिथे दिलेला असेल. सो तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज मिळू शकता. लेटर ऑफ रिकमेंडेशन देखील इम्पॉर्टंट असतं आणि त्यात काय कुठला कॉन्टेंट असायला पाहिजे ते देखील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ते तुम्हाला दिलेलं आहे इथे तुमच्या टूल किटमध्ये. लेटर ऑफ रिकमेंडेशन देखील दिलेलं असेल, तुमच्या कोर्ससाठी कसं असेल, तुमच्यासाठी सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली असेल. त्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी आवश्यक असतील ते देखील तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. जर्मन व्हिसा कव्हर लेटर देखील तुम्हाला लागेल. तुमचा जो व्हिसा तुम्ही करणार आहात त्यासाठी तुम्हाला जे कुठल्या गोष्टी असतील त्या सगळ्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये डॉक्युमेंट्सची देखील लिस्ट दिलेली आहे. कुठले डॉक्युमेंट्स तुमचे त्यासोबत असतील ते देखील तुम्हाला इथे लिहिलेलं आहे बघा. तुमची जी कुठली टूल किट असेल त्यामध्ये हे जर्मन व्हिसा कव्हर लेटर तुम्हाला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे तो क्रिएट करायचा आहे हे तुम्हाला जर्मन व्हिसा कव्हर लेटर बघून तुम्हाला अगदी सहजपणे कळून जाईल की तुम्हाला कशा प्रकारे हा व्हिसा कव्हर लेटर बनवायचा आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट तुम्हाला स्टुडंट CV लागणार आहे. तुम्ही जेव्हा जर्मनीमध्ये मूव्ह करता तेव्हा तुम्हाला एक स्टुडंट CV लागत असतो. जसं आपल्याकडे आपण एज्युकेशन संपल्यानंतर एक CV क्रिएट करतो जॉब करण्यासाठी, परंतु इथे तुम्हाला ॲज अ स्टुडंट जरी जाणार असाल तरी तुमचा स्टुडंट CV रिक्वायर्ड असतो जर्मनीमध्ये. सो तो स्टुडंट CV कसा क्रिएट करायचा आहे तो तुम्हाला युरोपास CV वरती इथे तुम्हाला दिलेला आहे. कशा प्रकारे तुम्ही तुमचा करिक्युलम व्हिटे जो आहे तो क्रिएट करू शकता. आपल्या भारतामध्ये आपण अनेक प्रकारचे CVs क्रिएट करू शकतो. आपल्या मनाला वाटेल तसं आपण CV क्रिएट करू शकतो. परंतु जर्मनीमध्ये स्टुडंट CV क्रिएट करण्यासाठी काही पर्टिक्युलर फॉर्मॅट्सच आहेत. ते फॉर्मॅट्स कुठले असतील ते देखील तुम्हाला इथे कळेल आणि त्यामुळे तुम्हाला स्टुडंट CV तुमचा रिजेक्ट होणार नाही, तुमचा स्टुडंट CV तुमचा ऍक्सेप्ट होईल याची गॅरंटी तुम्हाला मिळेल. ह्या टूल किटमध्ये जो CV आहे तो तुम्ही बघून फॉर्मॅटने क्रिएट केला तर. सो अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या या टूल किटमध्ये मिळणार आहेत. अगदी सिंपल प्रोसेस होऊन जाईल तुमची युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग पासून तर तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत ते कसे क्रिएट करायचे आहे हे देखील तुमचं अगदी सोपं होऊन जाईल जर तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स बघून ते जर कधी क्रिएट केले तर. सो अशा प्रकारे तुम्ही तुमची आर्किटेक्चरची जर्नी स्टार्ट करण्यासाठी ही टूल किट मिळवू शकता आणि ही टूल किट मिळून तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर देखील मिळवा. तसेच अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.